निश्चितच महाविकास आघाडीचे आम्ही सर्व ठिकाणी एकत्र आहोत। इंडिया आघाडी एकत्र आहे। ज्या ज्या ठिकाणी आमचे मित्रपक्ष आहेत त्या ठिकाणी काँग्रेसचे नेते जात आहेत। महाविकास आघाडी 35च्या वर सीट जिंकणार आहे। महायुती आहे त्याला लोक फेटाळून पाठवणार आहेत। गेल्या 10 वर्षापासून भाजपचे या ठिकाणी खासदार होते। काय केलं त्यांनी? डंपिंगचा एवढा मोठा विषय अगोदर देणार लावता आता कांजूरला देखील आहे। त्यांनी काहीच केलं नाही। या ठिकाणी हॉस्पिटलची गरज आहे, अजून हॉस्पिटल व्हायचे बाकी आहेत। विक्रोळी, भांडूप, मुलुंड किंवा घाटकोपर ईस्ट, शिवाजीनगर असू द्या, येथील जनसमुदायाचे काम जी कामं आहेत तोच आमचा अजेंडा आहे। लोक बोलतात चीनी सामान की और नरेंद्र मोदी की जुबान की गॅरंटी खत्म हो गई है, ही गोष्ट खरी आहे। काय प्रतिक्रिया द्याल? पहिल्यांदा काँग्रेस आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढवत आहे। कुठे काँग्रेसच्या उमेदवारासाठी शिवसेनेचे नेते जातात, तर आज शिवसेनेच्या उमेदवारासाठी काँग्रेसचे नेते माजी आमदार इकडे दाखल झाले आहेत। काय प्रतिक्रिया? निश्चित महाविकास आघाडी सर्व ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रात आम्ही सर्व एकत्र आहोत। इंडिया गठबंधन एकत्र आहे आणि ज्या ज्या ठिकाणी आमचे मित्र पक्ष आहेत त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे नेते जात आहे। मी स्वतः इथे राहणारा माणूस आहे। संजय दीना पाटील हा आमचा जुना मित्र आहे आणि आम्ही पूर्ण रीतीने सहकार्य करणार आहोत। मात्र असं म्हटलं जात होतं की महाविकास आघाडीमध्ये बिघाडी असल्याने ही जी महाविकास आघाडीची उमेदवार आहे यशस्वी होऊ शकत नाही, असा आरोप सत्ताधारी। नाही, कुठेही बिघाडी नाही। महाविकास आघाडी एकत्र आहे। महाविकास आघाडी 35च्या वर सीट जिंकणार आहे। ही जी महायुती आहे यांना लोक फेटाळून पाठवणार आहे। या मतदारसंघामध्ये काय बदल हवा आहे, झाला आहे का? विकास कामं झाली? आता गेल्या 10 वर्षापासून भाजपचे या ठिकाणी खासदार होते। काय केलं या परिसराचा? म्हणजे डम्पिंग ग्राउंडचा एवढा मोठा विषय आहे। अगोदर देवनारला होता, आता इथे कांजूर मार्गला आहे। लोकांची कंप्लेन आहे, काहीच केलं नाही। या ठिकाणी हॉस्पिटलची गरज आहे, अनेक हॉस्पिटल निर्माण व्हायचे आहे, ते काही केलं नाही। म्हणजे तुम्ही हेल्थ सर्व्हिसेस बघितल्या नाहीत, तुम्ही डम्पिंग ग्राउंडचं काही बघितलं नाही, तुम्ही रोडची काय परिस्थिती आहे ती बघितली नाही। मग कशासाठी लोक या ठिकाणी तुम्हाला मत देणार आहेत? या ठिकाणी ईशान्य मुंबईमधून कम्प्लिटली यांना रिजेक्ट करणार आहे। आपला अजेंडा काय असेल पुढे जाऊन? एजेंडा जनसमुदायाचे कामं आहेत या परिसराचे, म्हणजे हे विक्रोली असू द्या, भांडूप, मुलुंड किंवा घाटकोपर ईस्ट असू द्या, शिवाजीनगर असू द्या, जे लोकांचे काम आहेत तेच आमचा एजेंडा आहे। आमचा एजेंडा शेवटी हा आहे की जी महागाई वाढलेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे, हा नरेंद्र मोदीच्या शासनात जी परिस्थिती आर्थिक विषमता या ठिकाणी वाढलेली आहे, अमीर होऊन गेला आहे आणि गरीब जो आहे वो अतिशय गरीब झालेला आहे, याच्या विरोधात ही लढाई। तुम्ही बघितलं की किती लोक या ठिकाणी आले होते आणि आता एक माणूस या ठिकाणी मला एक म्हण सांगून गेलाय की चीनी सामान की और नरेंद्र मोदी के जुबान की गॅरंटी खत्म हो गई है, ये बात है। चरण सिंह जी, ज्या रॅलीवर ते म्हणतात दगडफेक झाली आणि मग चॅलेंज दिलं जात आहे, याकडे कसं पाहताय? कुठेतरी प्रचाराचे मुद्दे वेगळे होत चालले? काय नाही, खोटारडे आहेत हे भाजपवाले आणि यांची एक पद्धत आहे RSS ची, खोटं बोला, रेटून बोला। म्हणजे हे खोटं सांगतात, कोणी दगड फेकलं, काय केलं, अरे प्रशासन तुमचं आहे, सत्ता तुमची आहे, करा ना कारवाई, कोणी नाही म्हणलं। उगाच ध्रुवीकरण करायचं हा त्यांचा मुद्दा आहे, हे होणार नाही। जनता जी आहे ती सतर्क आहे। थँक्यू।